टेट 2025 शिक्षक भरती अजब गजब कारभार आणि सावळा गोंधळ. परीक्षा कधी होणार हे कोणालाच माहीत नाहीये. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती तारीख नोटिफिकेशननुसार 24 मे पासूनच आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 27 मे पासून होईल. हे असताना काही सोशल मीडियावरती असं सांगितलं जाते की परीक्षा 10 दिवस पुढे ढकलणार आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरती विश्वास काय ठेवायचा. वेगवेगळे कॉल्स उमेदवार करतात, त्यांना वेगवेगळी उत्तरं दिली जातात. 2 दिवस पुढे ढकलली जाईल, 3 दिवस पुढे ढकलली जाईल. मी लाईव्ह चॅनलवरती केलेलंच आहे, ते तुम्ही एकदा पहा. तुमचे डोळे ताडकन उघडतील की कशा पद्धतीने नुसता उच्च शिक्षित उमेदवारांचा फुटबॉल चाललेला आहे. त्याचबरोबर ट्विटसुद्धा केलेलं आहे. बालुशा माने म्हणून सर्च करा, तुम्हाला भेटेल, किंवा या शॉर्टला पिन करून सगळं ठेवते, तिथं नक्की व्यक्त व्हा मित्रांनो. सहन करत राहाल तर सहनच करावं लागेल. त्याचबरोबर सध्याच्या माझ्या ऑफिशियल सोर्सेसनुसार इन्फॉर्मेशन अशी आहे की सध्या तरी उद्या तर परीक्षा होणार नाहीये. मग ती पुढे 10 दिवस जाईल, 8 दिवस जाईल, 4 दिवस जाईल, ते तुम्हाला लवकरच चॅनलवरती सांगेल. हे सगळं चालू असताना माननीय शिक्षण मंत्री ज्यांनी याच्यावरती व्यक्त व्हायला हवं, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आय डोंट नो की का हे सगळं मिसकम्युनिकेशन, मिसकन्सेप्शन आणि उमेदवारांची जी गफलत होते, जो त्यांनी परीक्षा सोडून, अभ्यास सोडून नक्की कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे. वेगवेगळे सोर्सेसचे कॉलसुद्धा तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअपवरती मी टाकते, ते सुद्धा तुम्ही पहा. सध्या तरी परीक्षा नाहीये, 2-3 दिवस पुढे ढकलली जाईल. परंतु मित्रांनो, परीक्षेच्या अगोदर किमान 8 दिवस हॉल तिकीट डिक्लेअर करायला हवं असा नियम सांगतो. या नियमाचा सुद्धा परीक्षा परिषदेला विसर पडला आहे का? आणि असं बोलत असताना बरोबर जी गोष्ट नाही ती गोष्ट मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचते. परंतु हा आवाज आहे जो शिक्षक होण्याचं स्वप्न ठेवतो, हा आवाज आहे ज्याचं एक्सप्लॉयटेशन होतं, हा आवाज आहे ज्याला वेळोवेळी योग्य तो डिसिजन आहे किंवा एखादी 2 लाईनचं नोटिफिकेशन आहे, मिळत नाही, मग तो काय करणार? तो बोलणारच ना. आणि त्यांनी बोलू नये असं वाटत असेल तर नियमानुसार सगळ्या गोष्टी वेळेवरती सर्वच व्हायला पाहिजेत. अन्यथा जो उमेदवारांचा फुटबॉल आहे तो असाच चालू राहील आणि आम्ही किती सहन करायचं. तेच 2017 मध्ये झालं, तेच 2022 मध्ये झालं, तेच 2025 होणार आहे का? सहमत असाल तर नक्की शेअर करा आणि स्टे कनेक्टेड.